हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षी आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर अचानक मी गावी चालली आहे. नक्षच्या मामाचं लग्न ठरलं आहे, तर त्या एंगेजमेंटसाठीच आम्हाला शॉपिंग करायला जायचं आहे, है ना. नक्षला मामी आणायची ना. हां, नक्षला मामी येणार आहे आता काही दिवसांनीच. तर त्यासाठीच शॉपिंग करण्यासाठी अचानक गावी निघालो आहे. दुपारीच 2 वाजता स्कूलमधून आल्यानंतर घरून फोन आला होता की या म्हणून उद्या शॉपिंग करायची आहे. तर उद्या सॅटरडे आहे आणि स्कूलला पण सुट्टी आहे, तर त्यामुळे नक्षचं बरं पडतं आहे की नक्षला स्कूल नाही आहे, त्याच्यामुळे जाता येते आम्हाला उद्या. तर आता आम्ही थोड्या वेळात येणार आहे. नक्षचा मामा येणार आहे आम्हाला न्यायला, तर त्याच्यासोबतच आम्ही गावाला जाणार आहे. बघूया, तुम्हाला दाखवूया प्रवास कसा होतो आहे. खूप शॉर्ट टाईममध्ये एक छोटीशीच बॅग पॅक केली आहे. खूप जास्त कपडे नाही, कारण 1 दिवसाचा स्टे फक्त शनिवारचा. रविवारी तर आम्ही रिटर्न येणार आहे, कारण मंडेला स्कूल आहे, तर त्याच्यामुळेच. तू कुठं जाणार आहे? आजी बाबाकडे? नाही. मग कुठे जाणार आहे तू? मामाकडे? मामाकडे जाणार आहे, आजी बाबाकडे नाही जाणार. आजी बाबाकडे नाही जायचं तुला? आजी बाबाकडे जायचं? जायचं. कशात बसून जाणार आहे तू? कशात बसून जाणार आहे? कारपीप. नक्षी झोप पूर्ण झालेली नाहीये, त्याला लवकरच उठून घेतलाय कपडे घालण्यासाठी. तर बघूया प्रवास कसा होतोय. आणि नक्षचं कुठं जायचं म्हटलं की असं गॉगल लावायचं लगेच, है ना. तुला आवडतो गॉगल लावायला? नाही आवडत? मग कशाला लावलाय? हा. त्याला खूप आनंद होतो गावाकडे जायचं, आजी बाबाकडे जायचं म्हटलं की खूप हॅपी असतो. झोपेतून उठल्यावर रडला पण नाही, लगेच कपडे घालून तयार झालाय की हां जायचं, आजी बाबाकडे जायचं, है ना. बाबाला काय सांगणार तू? नक्ष, बाबाला काय सांगणार तू? काय काय पाहिजे तुला? हां, काय काय पाहिजे? असा चष्मा लावतो आणि त्याच्यावरून पाहिजे असतं त्याला. काय काय सांगणार तू आजी बाबाला आणायला? तुला काय पाहिजे? हां, कसली कारपीट पाहिजे सांग की. ब्ल्यू, ब्लॅक, कसली कारपीट पाहिजे दादाला? हां. तर शॉपिंगमध्ये पण काय काय घेतोय आम्ही, हे पण तुम्हाला समजेलच. तर बघूया कसं काय होतं आहे. आता निघालो तर आहे गावाकडे, खूप शॉर्ट टाईममध्ये निघालेलो आहे, काहीच इन्फॉर्मेशन नव्हती पहिली. तर बघूया, चला. 8 वाजले तर मला इथं येता मामा आहे नक्षचा. नक्ष मामा मला कधी न्यायला येतोय काय माहिती. तर काल येताना आम्हाला रात्र झाली, त्याच्यामुळे ब्लॉग आज कंटिन्यू केला आहे. तर छान असं पावसाचं वातावरण आहे आणि जांभळं काढायला आलो आहे. छान अशी जांभळं येतात दारातच. हां, पाहू शकता छान जांभळं येतं. काही पिकलेत, काही पिकायचे आहेत. आणि असा खाली राडा झालाय सगळा पावसाने पडून पडून. नक्ष पण आलाय. नक्ष, काय हे? हंबाचं नाही, बैलगाडी. काय आहे? हां, छान जांभळं खातोय नक्षचा मामा. वर नको चढू, मोड्याची बैलगाडी. छान अशी जांभळं होती, काढायला खालून थोडी थोडीच येत होती हाताला, तेवढी आम्ही बैलगाडीत चढून काढली. आणि नंतर मग संध्याकाळी तळवट धरायचं ठरवलं. तर पाहू शकता किती छान जांभळं येतं. सोबतच पक्ष्यांचा आवाज येत होता, कोंबड्यांचा पण आवाज येत होता छान असा. तर इथं बाबा आले होते जांभळं घेण्यासाठी. तळवट आतरायचा, वर जाऊन हलवायचं तेव्हा चांगले येते. थांब जरा दम खाली तो रीत काढला, तो रीत आहे वर एक एक दोन दोन चांगले येते. अरे ते किती वरून बघितलं नाही गाडी वर ते बघ किती काय काय काढतो तेव्हा तो किती वर किती
अहो थांबा थोड्या वेळाने हलू जरा तसं नाही किती काढी पानावर इकडेच आहे पुढे नाही पुढे जाऊ नको इथे सकाळी नक्षच्या बाबांनी गाडी पुसून ठेवली होती आणि कपडा तिथंच ठेवला होता, तर नक्ष पण ते घेऊन पुसत होता. म्हणतो मी गाडी साफ करतो, वॉश करतो. खेळत होता बाहेर, पाऊस नव्हता त्यामुळे. आणि छान असे आमच्या इकडे बकरीची 2 पिल्लं पण येतं. बाकी सगळी चांगली नक्षच्या मामाने काढलेली थोडी जांभळं खाल्ली आणि आता मी काढायला बैलगाडीवरती चढली होती. हाताला येत होती जांभळं. छान. आता उशिरा पिकलेत ना, त्यामुळं पाऊस चालू झाला आहे, तर आता त्याच्यात थोडे थोडे किडे वगैरे पण निघतात एखाद्या वगैरे जांभळामध्ये, तर पाहूनच खावं लागतं आहे. दरवर्षी थोडेसे लवकर पिकतात, पण ह्या वर्षी त्याला उशिरा बार लागला आणि आता ते पिकले पण उशिराच. तर या तुम्ही पण जांभळं खायला, छान छान गोड गोड. आजचा गावाकडचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.